प्रियजन हो, मी तुम्हाला येशूच्या नावाने अभिवादन करतो. कसे आहात? तुम्ही आनंदी आहात का? या ठिकाणी आपल्याला सुंदर बागा दिसतात. तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणांची ओळख करून देता आहात. आता हे कुठे आहे? गल्फ देशांमध्ये ओमान नावाचं एक देश आहे. त्या देशात मस्कत नावाचं एक शहर आहे. याच शहरात त्यांनी अशी सुंदर बाग तयार केली आहे. त्यांनी ती अतिशय सुंदरपणे सांभाळली आहे. गल्फ देशांपैकी काही देशांमध्येच डोंगर असतात. अशाच एका देशात म्हणजे ओमानमध्ये बरेच डोंगर आहेत. हे शहर डोंगरांनी वेढलेलं आहे. दुसऱ्या बाजूला समुद्र आहे. अशा वाळवंटात त्यांनी झाडे आणि वृक्ष वाढवण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी खूप पैसे खर्च केले आहेत, जेणेकरून लोक इथे येतील, चालतील आणि या सौंदर्याचा आनंद घेतील. जेव्हा एखादं सरकार आपल्या लोकांच्या फायद्यासाठी वाळवंटाला बागेत रूपांतरित करू शकतं, मग स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करणारा देव आपल्या मुलांसाठी, आपल्यासाठी किती अधिक करू शकतो. म्हणून तुम्ही निराश होऊ नका. प्रभू सर्व गोष्टींची काळजी घेईल. आज तो तुम्हाला हग्गाई अध्याय 2 वचन 5 मधून वचन देतोय. तुम्हाला माहित आहे का तो काय म्हणतो? माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे, तुम्ही भिवू नका. तो नेहमी तुमच्या सोबत असेल, म्हणून घाबरू नका. प्रभूने आपल्याला आपला पवित्र आत्मा दिला आहे. जेव्हा तो आपल्याला आपल्या पवित्र आत्म्याने भरतो, जसे त्याने वचन दिले आहे, जेव्हा पवित्र आत्म्याची उपस्थिती आपल्यात भरते, आपण नेहमी देवाची उपस्थिती आपल्या सोबत असल्याचे जाणवू शकतो. आपण बायबलमध्ये वाचतो, प्रभू हा आत्मा आहे आणि जिथे प्रभूचा आत्मा आहे तिथे स्वातंत्र्य आहे. म्हणून देवाचा आत्मा हा येणारा जाणारा आत्मा नाही. तो एक व्यक्ती आहे, मार्गदर्शन करतो. तो आपली मदत करेल आणि आपल्याला दिलासा देईल. तो नेहमी आपल्यासोबत असेल. प्रभू हा आत्मा आहे आणि मनुष्य त्याला पाहू शकत नाही. तो प्रभू पवित्र आत्म्याच्या रूपाने आपल्यात येतो आणि वास करतो आणि म्हणतो, मी तुझ्या सोबत आहे, घाबरू नकोस. तो तुम्हाला नेहमी प्रोत्साहित करतो. तोच आपल्याला हे जाणवून देतो की येशू नेहमी आपल्या सोबत आहे. म्हणून दररोज पवित्र आत्म्याने भरलेले राहा. सकाळी उठून आत्म्याने भरून प्रार्थना करा. पवित्र आत्म्याच्या उपस्थितीत आपले जीवन जगा. तुमचे सर्व भीती निघून जातील. जेव्हा एखादी भीतीदायक परिस्थिती येते, तेव्हा तुमच्या हृदयात एक आवाज ऐकू येईल, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. देवाचा आत्मा तुमच्यातून बोलेल. किती आनंद आहे, तो आता तुमच्याशी बोलत आहे. तुम्ही हे शब्द ऐकता असताना प्रभू तुमच्या हृदयात म्हणत आहे, माझ्या मुली मुला, घाबरू नकोस. तोच देवाचा आत्मा आहे. पवित्र आत्मा, माझ्यात वास केल्याबद्दल तुझे धन्यवाद. हे देवा, मला तुझा आत्मा दिल्याबद्दल धन्यवाद. माझी सर्व भीती बदलल्याबद्दल धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.